हॅलो फ्रेंड्स, कुक विथ शारदा बडे या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे, तर आज आपण बनवूया गरमागरम मंचुरियन विथ ग्रेव्ही. मंचुरियन बनवण्याकरता येथे मी 1 वाटी किसलेलं गाजर, 1 कांदा बारीक कापून घेतलेला आहे, 1 मोठी वाटी कोबी किसून घेतलेला आहे, त्याचबरोबर 2-3 शिमला मिरची बारीक कापून घेतलेल्या आहेत. स्प्रिंग ऑनियन म्हणजेच कांद्याची पात देखील फाईन चॉप करून घेतलेली आहे. केवळ कोबी आणि कांद्याची पात वापरून सुद्धा तुम्ही मंचुरियन बनवू शकता. बाकीच्या भाज्या जर अवेलेबल नसतील तर स्किप केल्या तरी चालेल. एका मिक्सिंग बाउलमध्ये घेतलेल्या सर्व भाज्या काढून घेऊया. सर्व भाज्या बाउलमध्ये काढून झालेल्या आहेत. यामध्ये पाऊण टेबलस्पून तिखा लाल मिर्च पावडर ॲड करूया. यामुळे मंचुरियनला छान रंग येतो. तसेच येथे मी पाऊण टेबलस्पून मिरे पावडर ॲड केलेली आहे. त्यानंतर या स्टेजला 1 वाटी मैदा, 4 टेबलस्पून इतका कॉर्नफ्लॉवर ॲड करून घेऊया. सुरुवातीला चमच्याने आणि नंतर हाताने व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपल्याला याचा एक छान डो तयार झालेला मिळेल. आणि येथे पाहू शकता, पाणी ॲड न करता आपल्या मिश्रणाचा येथे गोळा तयार होत आहे. येथे काही चिली फ्लेक्स, त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट ॲड करून घेऊया. या स्टेजला चवीनुसार मीठ ॲड करून मिश्रण मिक्स करूया. मंचुरियन बॉल्स बनवण्यासाठी लागणारा डो येथे रेडी आहे. मीनवाईल तेल तापलेलं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोलाकार आकाराची भजी तुम्ही सोडून घेऊ शकता किंवा हातावर गोल बॉल्स बनवून मंचुरियन फ्राय करून घेऊ शकता. ज्याप्रमाणे आपण भजी फ्राय करतो, अगदी त्याचप्रमाणे आलटून पलटून सर्व बाजूने हे मंचुरियन फ्राय करून घेतलेले आहेत. येथे पहिली बॅच रेडी आहे. काही मंचुरियन गोलाकार बनवून फ्राय करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे येथे आपले सर्व मंचुरियन बॉल्स फ्राय करून झालेले आहेत. साईडला ठेवून देऊया. ग्रेव्ही बनवण्यासाठी येथे मी व्हेज मंचुरियन मसाला मिक्स घेतलेला आहे. याचं नेट वेट 100 ग्रॅम इतकं आहे आणि हे वापरल्यामुळे अतिशय सोप्या पद्धतीने अगदी इन्स्टंट आपण मंचुरियन ग्रेव्ही तयार करू शकतो. पूर्ण मसाला एका बोलमध्ये काढून घेऊया. यामध्ये नॉर्मल पाणी घालून चमच्याने हलवून याची छान स्लरी बनवून घेऊया. हे मिश्रण तुम्ही जसं जसं मिक्स करत जाणार तसं याचा रंग हळूहळू चेंज होईल आणि येथे पाहू शकता याचा रंग डार्क असा रंग याला आलेला आहे. डो बनवतानाच येथे मी काही वेजीस ग्रेव्हीसाठी साईडला ठेवल्या होत्या. ग्रेव्ही बनवण्यासाठी येथे मी कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल ॲड केलेलं आहे. त्यामध्ये फाईन चॉप लसूण ॲड केलेला आहे. लसणाचा हलकासा रंग चेंज झाला की यामध्ये घेतलेल्या सर्व वेजीस ॲड करूया. भाज्या ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करून केवळ मिनिटभर भाज्या तेलावर फ्राय करायच्या आहेत, ज्यामुळे भाज्यांचा क्रंचीनेस टिकून राहील. म्हणजेच घेतलेल्या भाज्या आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत शिजवायच्या नाही. चवीनुसार मीठ ॲड करूया. आणि या स्टेजला ॲड करूया तयार करून ठेवलेली स्लरी. मिक्स करूया आणि या स्टेजला जर तुम्हाला पाणी ॲड करायचं असेल तर ॲड करू शकता. येथे मी पाणी ॲड केलेलं नाही आहे. 4-5 मिनटामध्ये ग्रेव्हीला उकळी आली की यामध्ये तयार मंचुरियन बॉल्स ॲड करून घेऊया. त्याचबरोबर मंचुरियन आणि ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करूया.
आणि येथे पाहू शकता आपले मंचुरियन विथ ग्रेव्ही येथे रेडी आहेत. रंग देखील उत्तम आलेला आहे. टेक्स्चरही पाहू शकता. तर चला मग सर्व करूया. अरोमासुद्धा उत्तम येत आहे. अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. चायनीज मंचुरियन विथ ग्रेव्ही त्याचबरोबर शेजवान चटणी सर्व करून झालेली आहे. अगदी साधी सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही देखील नक्की चायनीज मंचुरियन विथ ग्रेव्ही ट्राय करा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा.